आज माझ्या स्पेशल व्यक्तीचं बर्थडे आहे, त्यासाठी मी गाजरचा हलवा ट्राय करणार होते। हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते। त्याआधी मी चहा खरी खाऊन घेतलेली होती आणि त्रिशू इकडे छान खेळत होती, तर म्हणलं आता आपण भाजी निसायला बसावं। त्यासाठी मी इथे भाजी निसायला घेतलेलीच होती, तर तेवढ्यात त्रिशू पण घरात आली आणि तिथे भाजीसोबत खेळायलाच लागलेली होती। तिला म्हणलं तू भाजीसोबत खेळू नको, तर तिने तर अख्खी घरभर फेकून दिलेली होती। पण आता मला गाजरचा हलवा ट्राय करायचं होतं, त्यासाठी मी इथे गाजर छान असे किसून घेतले आणि ड्रायफ्रुट्स पण कट करून घेतलं। मी पहिल्यांदाच गाजरचा हलवा बनवणार होते, त्यासाठी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत नाही, पण नेक्स्ट टाइम नक्की करणार। इथे माझं गाजरचा हलवा पण बनवून रेडी झालेलं होतं, तर आता बारी होती ती म्हणजे गाजरचा हलवा टेस्ट करण्याची। आता तर थोडी भीती पण होती की कसं झालं असेल, पण टेस्टला तर खूपच छान झालं होतं, मला तर खूप जास्त आवडलं। तर हे स्पेशल व्यक्ती आहे ते त्यांचा आज बर्थडे आहे, ते म्हणजे माझे अहो आणि त्रिशूचे पप्पा। तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विश करा यांना। त्रिशू झोपलेली होती, तोपर्यंत मी माझी सगळी कामे पण आवरायला घेतलेली होती। मी ते झाडू मारून घेतलं आणि आता मला केस आवरायचे होते। मी केस आवरायलाच घेतलेले होते, तर तेवढ्यात तर त्रिशू पण झोपेतून उठलेली होती आणि ती झोपेतून उठल्या उठल्या खिडकीत जाऊन बघत होती। काय बघती काय माहिती, पण सारखी ती खिडकीतच जाऊन बघत असते। आता मला हिला ना सफरचंद खाऊ घालायचं होतं, ती तर खाण्यासाठी खूप जास्त नाटकं करते, पण काय खावं तर लागणारच आहे। हे ना त्रिशूच्या पप्पांनी तिच्यासाठी ड्रेस ऑर्डर केलेलं होतं आणि छान आलेलं पण होतं। त्रिशूच्या पप्पांनी स्वतःसाठी नाही पण लेकीसाठी ड्रेस घेतलेलं होतं आणि ते त्यांच्या बर्थडेच्या दिवशी तिला घालून पण दिलेलं होतं। चला तर मग कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की